आणि आता पाहणार आहोत जिल्ह्याकडच्या बातम्या। राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 613 वर 24 तासात 172 कोरोना रुग्णांची नोंद, तर राज्यामध्ये JN1चे 10 रुग्ण। राज्यभरातील रेशन दुकानदारांचा उद्यापासून बेमुदत संप, प्रलंबित मागण्यांसाठी रेशन दुकानदारांचा निर्णय। वाशिममध्ये प्रशासनाकडून प्रमुख पिकांची आणेवारी जाहीर, जिल्ह्यातील सर्वच गावांची खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी, पीक विम्यासह नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। नागपुरामध्ये आठवड्याभर ढगाळ वातावरणाचा हवामान खात्याचा अंदाज, 1 ते 7 जानेवारी दरम्यान तुरळक पावसाची शक्यता। अक्कलकोट तालुक्यातील कन्नड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची विमानातून दिल्लीवारी, दिल्लीतील ऐतिहासिक स्थळांना विद्यार्थ्यांच्या भेटी, लाल किल्ला आणि संसद भवन पाहून विद्यार्थी आनंदी। मुंबईहून चिपी विमानतळावर येणारं विमान शनिवारी पुन्हा एकदा अचानक रद्द करण्यात आलं, सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या पर्यटकांना मनस्ताप। गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यामध्ये रानटी हत्तीचा शॉक लागून मृत्यू, कळपामध्ये 25 हत्तींचा समावेश। परभणीमध्ये सरत्या वर्षामध्ये गुन्हेगारीत मोठी घट, 2022च्या तुलनेमध्ये 2023च्या मध्ये गुन्ह्यांच्या प्रमाणामध्ये जवळपास निम्म्यानं घट झाली आहे, पोलीस अधीक्षक रामसुधा आर यांची माहिती। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील शिंगवेमध्ये बिबट्याची 30 पिल्लं आढळली आहेत, ऊसतोड मजुरांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण।